आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम प्लीज तुम्ही सुद्धा मला समजून घ्या ना. त्यांच्याऐवजी स्वतःला इमॅजिन करून बघा मॅडम. तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं. मला नाही घ्यायची त्यांची जागा. इच्छा पण नाहीये माझी. त्यांच्या बायकोला कळतंय नाही कळतंय मला काही देणं घेणं नाही. पण तुला माहितीये ना की स्वानंदी मला माझ्या मुलीसारखी आहे. तिच्या लग्नासाठी मी सहभागी झाले आणि या घरात आले. तिचं लग्न व्यवस्थित पार पडू एवढीच इच्छा आहे माझी. एवढा अपमान मी सहन केलाय ना तो तिच्यासाठी. काहीच बोलले नाहीये मी. नाहीतर तू तुझं कर्तव्य पार पाड. मला माझं कर्तव्य पार पाडू दे. हे लग्न व्यवस्थित होऊ दे. मला माफ करा मॅडम. स्वानंदी तुम्ही सुद्धा मला माफ करा. माझा नाईलाज आहे. अगं जेसी, डोळ्यावर का पट्टी बांधली आणि एवढं कशाला तयार केलंय मला? कारण तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हा पण त्याच्यासाठी हे सगळं करायची काय गरज आहे? काढ बरं ती पट्टी, पडायला होईल मला. अगं नाही पडणार तू, आम्ही आहे ना. अगं पण बिन काही नाही या स्वानंदी. आता तुझ्या डोळ्यावरची पट्टी आम्ही काढणार आहोत. शांत बसायचंस. सरप्राईज सरप्राईज. स्वानंदी, अगं कसला विचार करतेस? ये बैस, मेहंदीचा कार्यक्रम करायचंय ना. तुझ्या मोठ्या बहिणीने तर मेहंदी काढायला सुरुवात पण केली. हे सगळं काय आहे? सत्संग आहे. आता इथे आपण सत्संग म्हणायला बसायचं. येतेस तू? हे काय पण काय बोलते ग पागल? काही पण काय बोलते म्हणजे? तिला दिसत नाही का इथे मेहंदीचा कार्यक्रम आहे हिच्या लग्नासाठी? आता एक काम करतो, ते मेहंदी काढतो आणि मोठा बोर्ड लावतो स्वानंदीची मेहंदी म्हणून. अगं पण जेसी, फातिमा, हे मेहंदी, हे एवढं मोठं डेकोरेशन, ह्या सगळ्याची काय गरज आहे? यार स्वानंदी, काय गरज आहे म्हणजे काय? अगं आपल्या हॉस्टेल मधलं पहिलं लग्न आहे हे. धूमधाम से तो होना चाहिए ना. म्हणून आम्ही इथे हॉस्टेलमध्ये तुझा मेहंदीचा प्रोग्राम ठेवलाय. स्वानंदी, मेहंदी काढायची आहे ना? ये बैस पटकन. अगं उशीर होतोय, रात्र झालीये. आता काय झालंय? आता अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. हळू हळू हळू. कसलं सरप्राईज? रुक तू. वन, टू, थ्री, सरप्राईज. सई तू? हो. अगं पण तू इथे कशी? कशी म्हणजे? आता तुझा मेहंदीचा प्रोग्राम आहे आणि मी नसेल असं कधी होईल का? जेसी आणि फातिमाने तुझ्या मेहंदीचा सरप्राईज प्लॅन केला होता ना, सो त्यांनी मला फोन करून बोलवलं. पण मला एक गोष्ट सांग, तू मला तुझ्या लग्नाबद्दल का नाही सांगितलंस? हा, मलाच कुठे माहिती होतं माझं लग्न होणार आहे. म्हणजे तू किती बिझी असतेस माहिती आहे ना मला. असते मी बिझी, पण तुझ्या मेहंदीच्या प्रोग्रामला मी आलीच असते. मैत्रीणेस तू माझी. थँक्यू. आता थँक्यू म्हणणार आहेस? सिर्फ उसे थँक्यू? नाहीतर काय? काय ग स्वानंदी,
आम्ही हे सगळं सरप्राईज प्लॅन केलं, सईला बोलावलं, तर आम्हाला एकदाही थँक्यू नाही बोललीस तू. आम्ही थोडं तरी एक्सपेक्ट करतो. हा अगं पण जेसी, फातिमा या सगळ्याची काय गरज होती? बघितलं सई कशी बोर आहे ही. आणि आता आपण हिचं ऐकत बसलो ना तर कार्यक्रमाला सुरुवात पण नाही होणार. एक्झॅक्टली. चलो प्रोग्राम सुरू करते. स्वानंदी, मी तुला मेहंदी काढणार. सई, मी तुला मेहंदी काढते. चालेल. चल. सावकाश बस. सई, हा तू इथे बस. हो, मी तुला मेहंदी काढते. थांब आले कोण. ए वाव स्वाती, किती छान प्लेट सजवलीस तू. स्वानंदी, माझ्या बहिणीनं खूप लहान आहे, पण आता मी मेहंदी काढायला बसलीये ना तर तुझे हात बघून मला त्यांचीच आठवण येते. इस बार तुझे किसी की नजर ना लगे. तू बघच, मी इतकी छान मेहंदी काढते ना की तुझ्या सासरकडचे खुश झाले पाहिजे. आणि सुजित, तो तर फक्त तुझ्या हाताकडेच बघत बसेल. अगं काही काय बोलतेस फातिमा. स्वानंदी इतकी सुंदर दिसते आपली, मग सुजित तिचा चेहरा बघेल की तिच्या हाताकडे बघेल? ये बात भी सच है. हाय गर्ल्स, हाय. अरे यार, मेहंदी काढणाऱ्या सगळ्याच बिझी दिसतात. माझे हात रिकामेच आहेत. मलाही माझ्या हातांवर मेहंदी काढायची होती खरं तर. आता कोण काढणार? अहो, मी काढेन तुमच्या हातावर मेहंदी. तू काढणार माझ्या हातांवर मेहंदी? येते तुला? बस काय मॅम, अगदी नवरीसारखी मस्त मेहंदी काढेन तुमच्या हातावर. तशाही तुम्ही हाफ नवरीच आहात ना सुजितच्या. आय मीन, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही सुजितच्या बेस्ट फ्रेंड आहात ना, मग आता बेस्ट फ्रेंडच्या लग्नात तुमच्या हातावर अगदी नवरीसारखी मेहंदी असायला हवी की नाही? काय बरोबर ना ग सायली? बर, करूया सुरुवात? हो हो प्लीज. चल, मी कोण घेते एक मिनिट. सावकाश. हो. सई,